गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त झोप झाली. 12 वाजलेले आहेत. रूममधून निघालो आहे खाली नाश्ता करायला. म्हणजे जेवणच होईल ऑलमोस्ट. आता 12 वाजले म्हणल्यावर इथे एक डोसावाला आहे, अण्णा आहे. बघू आता ते डोसा खातो मस्तपैकी. कसा भेटतोय. काल जे वडेपाव नेले ते काय बरोबर नव्हते. मजा नाही आली बिलकुलच. आपल्यासारखे नव्हते बिलकुल. फक्त चटणी कांदा ते सगळं टाकलेलं, पण चव तर काय नव्हती. बघा हा येतो इडलीवाला. बघा याच्याकडे मस्त नाश्ता करू. ट्रॅफिक लागली सकाळ सकाळ. खूप मजबूत ट्रॅफिक लागते. काल पण रात्री खूप ट्रॅफिक होती. फर्स्ट टाइम 31ला आम्ही एवढा बाहेर होतो, आणि ते पण गोव्यामध्ये. तर बघा हा दुकान आहे. तो ऑर्डर दिली आम्ही मस्तपैकी. विनीत रूमवरच राहिला आहे. विनीतला आज काम करायचं आहे. वर्क फ्रॉम होम आहे ना, तो काम करेल इथे. तो रूमवर राहिला. इथनं आम्ही पार्सल घेऊन जाऊ त्यासाठी. रेट पण रिजनेबल आहे एकदम. स्वस्तात मस्त. बघतो आता टेस्ट कशी आहे तुम्हाला मग सांगतो. मॅगी पण आहे, मॅगी घेणार आहे मी. तर गर्दी पण बरीच आहे. डोसे आलेले आहेत आमचे. आणि यांचा काय आहे, हे अंडा ब्रेड साधा, हे चीज अंडा ब्रेड. हां लोड तर झालं आहे नाश्ता. हे कसं आहे बा तू? नक्की काय? खरं बोल भावा. व्हिडिओ चालू आहे म्हणून असं हे नको बोलू. जेन्युअन रिव्ह्यू दे. ए हार्दिक तू टेस्ट कर, तू बरोबर सांगशील. लई वेळ नको लावू भावा. आता तू हळूहळू काम चालू आहे भाईचं. तू काय डोसा का आकाश? हे हा खाऊन बघ. गन पावडर टाकली भाई. आता नाही भाई चटणी. मजा नाही बोलतो. कसं आहे? ओके ठीक आहे. चला मग आता दुसरं बघावं लागेल स्टॉप नाश्त्याला. विनीतला पण एक प्लेटच नेऊ मग आता. 2 प्लेट नको. नाही, त्याला पण नको न्यायला. नको न्यायला. पुढे बघू ना कुठेतरी. चल खातो आता. हे आपल्याला बरं आहे. नाश्ता मित्रांनो ओकेच होता. डोसा छान होता, पण चटणी आणि सांबार काय बरोबर नव्हतं. म्हणून काय एकच प्लेट खाल्ली, जास्त काय खाल्ली नाही. आता रूमवर जातो, ड्रेसिंग मारतो मस्तपैकी आम्ही सगळे, आणि निघतो आता मस्त नॉर्थ गोवा फिरायला. हार्दिक भाऊ बोला. नवीन बघू प्लेसेस, मजा करू. आणि आता स्कूटीचे जे रेट आहेत ते पण उतरलेत. कालपर्यंत 1200-1300 होते. बऱ्यापैकी म्हणजे अर्धेच झाले भावा. काल 1213, कालपर्यंत 1200-1300 होते. आज डायरेक्ट 700 रुपये झाले. निघालो आता आपण. ड्रेसिंग मारले पोरांनी पूर्ण. आणि बघा वर्क फ्रॉम होम गोव्यामध्ये येऊन काम करतोय भाई. विनीत शेठ काय भावा? मजा येते ना? किती 10:30 वाजेपर्यंत काम करायचं आता याला. 2 गाड्या घेतलेल्या मित्रांनो आता आम्ही 750 रुपयाला. पैसे पण प्रॉपर पाठवलेत. आधार कार्ड पण दिलंय, ड्रायव्हिंग लायसन पण दिलेलं आहे आम्ही. ते लोक आम्हाला बोलत होते की कॅश द्या म्हणून. आम्ही कॅश नाही दिले. आम्ही मुद्दाम म्हणजे ऑनलाईन केले, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे पण प्रूफ राहतो ना की बाबा आपण एवढे पैसे पाठवले त्यांना. तुम्ही पण जर इथे येत असाल तेव्हा या लोकांकडे कॅश देऊ नका, ऑनलाईनच द्या. म्हणजे आपल्याकडे पण प्रूफ राहतो ना की बाबा आपल्याने एवढे दिलेत भाऊ पैसे. रिसिट काय ते लोक दुसरी पण बनवतील. आता आपल्याकडनं आधार कार्ड पॅन कार्ड घेत आहेत, आणि ड्रायव्हिंग लायसन पण त्याचा पण एक फोटो जमा करते. 2 गाड्या घेतलेल्या आहेत. गाड्या घेतल्यानंतर त्याची व्हिडिओ पण काढली आहे प्रॉपर. स्क्रॅचेस जिथे जिथे आहेत त्याची व्हिडिओ काढून ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला काय अडचण नाही. हे बघा इथे कसे स्क्रॅच आहेत. या गाडीवर पण आहेत, म्हणजे आपण नंतर दाखवू शकतो देताना. जेव्हा ते म्हणतील की बाबा हे स्क्रॅच कसे, आपण बोलू की बाबा या आधीच होता. आता आम्ही निघतो. छोटे पॉईंट करतो कवर आता इथले.
गाड्या कशा लागल्यात पॉवर एकदम. हॉटेल भारी आहे. खाली ते 12,000 रुपये भाडा होता एक रूमचा, एक दिवसासाठी. चला आता निघतो आम्ही. इसमें आपको दिखा के रखा है, ऐसा बाद में प्रॉब्लम नहीं. तुझं काय आहे का व्यवस्थित आहे घेतलं? तुटलेलं फुटलेलं नाही ना? त्याचा आरसाचं हे तुटलंय. चल चल. हे कुठे जायचं आधी? अरे 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 पोरं निघाले गेडी मारायला. ही पण करा फुल. एक्सक्यूज मी, ही पण करा. दोघांचं पेमेंट एकसाथ करा. मार्केट आहे, मार्केट. फुल शॉपिंगचे दुकानं, कपडे बिपडे. तर मित्रांनो आता आपण आरंभ बीचला पोचलेलो आहे. पार्किंगचे 50 रुपये आहे एक गाडीचे. गर्दी कमी झाली आता इकडे. बाकी आवर वाटतंय. आवर आहे. आपण मस्त आहे, निळं भोर. जरा मस्त 2-3 रपारा फोटो काढून लगेच निघू कलंगूटला. हा येस. कलंगूटला जाऊया ना. कुठे जायचं? पणजी. पणजीला आहे ना तो? कुठे जायचं? नाही जाता जाता आता आपल्याला 2-3 स्पॉट भारी भारी भेटले, तिथे थांबूया. मी आताच बोललो तर तुला थांबायला पाहिजे होतं तिथे. चला आता आम्ही जरा फोटो सेशन घेतो. निळा भोर आहे. रॉक गार्डन पण म्हटलं. मालवण पावर होतं बाकी. ए काय चाललंय आकाश? काय पंक्चर का झालाय? हार्ड पंक्चर का झालाय? फोटो काढून झाले इथे मस्तपैकी. आकाश हिरो दिसतोय आमचा. आकाशला रील बनवायची आहे. तू भाई रील काय बनत नाही, सनसेट नाही येते ना प्रॉपर, म्हणून मी समजते हा आकाश आहे. पारा रोड. ए पारा रोड. मक्याचे कणस. मक्याची कणस. झाड किती पावर आहे बघ. ते गाड्या ओळखायच्या म्हणले पण सीन आहे मोठा. सगळ्या रंगीबिरंगी गाड्या आणि सगळ्या त्याच आहेत. किंवा आपली बॉटल त्या गाडीवर आहे, आपली ही गाडी. हा कलर सगळे सेम असल्यामुळे कन्फ्युजन होतं. कुठल्या भेटल्या आपल्या गाड्या? आपल्या कुठल्या ब्लॉगमध्ये आपण बोललेलो रे गोव्याला जायचं? आता एकविरेच्या ब्लॉगमध्ये बोललेलो. चिरागदान आपण गोवा सून. जमतंय का नाही? चला आता दुसऱ्या लोकेशनला जाऊ. कशी गर्दी झाली, जसं जसं सनसेट जवळ टाइम होतोय गर्दी वाढत चालली. इकडनं तसा पूर्ण रस्ता आहे या बीचला जायला, पण तिथे पार्किंग लांब असल्यामुळे परत चालायला खूप लागतं आपल्याला. इथे कसं डायरेक्ट गाडी लावा आणि डायरेक्ट समोर. स्कूटी बघा केवढ्यात. इथे पण ट्रॅफिक लागली वाटतं. नारळ पाणी प्यायचे रे भाई, नुसते नारळाची झाडं. मुंबई एवढाच रेट आहे नारळ पाणीचा, ती बात तर वेगळी. तरी पण नारळ मोठे आहेत. नारळ मोठे. हां हां नुसती क्लबिंग चालू आहे भाई. आज रात्री पण फिरू आपण वामन सोबत. 2च गाड्या आहेत, पण एक राऊंड एक्स्ट्रा मारावं लागेल. जवळच्या जवळ बघू. ती नारळाची झाडं भाई. इंडियनपेक्षा फॉरेनर जास्त दिसत आहेत वाटेने. काय नाव आहेत बीचचे, लय अवघड बाबा. माझ्यासारख्याला तर लय अडचण होणार असे बीचचे नावं घेताना. तोडू नको भावा, हसतोय बाकी हिरो.
हा बघा चादर बिदर आणली पाहिजे. बीच पावर आहे पण हा. भूक लागली आता पोरांनो. सकाळच्या डोस्यावरच होतो आपण. डोसा खाल्ला बस तेवढ्यावरच होतो. रूमवर होते चिप्स आणि ते खाल्लं. बाकी तर काय नाही. आता इथलं काहीतरी फेमस फूड खाऊ. त्याला काय होतं? रॉस ऑमलेट. भाई तुमचं होईल ऑमलेट, आमचं काय पनीर. रॉस पनीर. अरे रॉसच करून टाकतील म्हणजे जळून टाकतील भावा. असं टेबल वेबल आणलेत भाई व्हिडिओ शूट करायला. आपलं बजेटेड आहे भाई. फोन घेतला निघालो ब्लॉग करायला. सेल्फी स्टिक पण सेटअप मारला रे भाई त्यांनी. तर वाईन वेन पण आलेले वाटतं. हां नेटवर आले. पर्सनल सामान घेऊन बोला. हे बघ क्रिकेट खेळतात नेपाळ आहे इथे. आपलं कधी आहे क्रिकेट वाटत नाही लवकर. आपलं फिरूनच होत नाही भावा. क्रिकेट कधी खेळणार? क्रिकेट डायरेक्ट पटणीला तर रोजच खेळतो. इथे खेळायचं आपल्याला एक दिवस. भले 6 बॉल चालेल खेळू. आपला बेस्ट काय फिल्डर जिथे कॅच येईल ते पकडतोय भाई. पोरांनी बघा कसा किल्ला बनवला. फुल झेंडा बिंडा लावलाय त्याला. हा रस्ता बनवते बघा. झेंडा बिंडा लावलाय चॉकलेटचे. नदी पण बनवले. बाबू मस्त बनाय. हा बीच खूपच छान होता. गर्दी नव्हती जास्त. व्ह्यू पण भारी. सनसेट बघायला भेटला. निघतो आता. भूक लागली आम्हाला. जाम भूक लागली पत्तू शेट. अक्षत कोंडारने आपल्याला सांगितलं इथे स्ट्रीट फूड चांगलं भेटतं म्हणून आपण इथे आलेलो आहे. खूप सारी दुकानं आहेत. आकाश आणि ते लोक कुठे गेलेत काय माहिती. गर्दी बघा केवढी लागली या दुकानाकडे. मुंबई स्पेशल जाम गर्दी आहे. हार्दिक आणि आकाश तिकडे आहेत. कुठली रेसिपी खातात ते माहिती नाही. काय घ्यायचं आपण? पावभाजी आणि पाणीपुरी का शेवपुरी? दोन्ही खाऊ. आयुष्यात जेवायलाच नको मग. स्ट्रीट फूड जाम भारी भाई. किती पण भारी हॉटेलमध्ये जावा काय मजा नाही. स्ट्रीट फूड मध्ये मजा आहे. अजून गोड तेल पाहिजे बरोबर आहे ना. मालिक जरा अभी हमको टाइम लगेगा. चाचा अभी धीरे में ना पानी पूरी खा रहा हूँ. नहीं अभी हो गया है. अरे भाई बना हम लोग टब देंगे आपको भी. पुराना साल कैसा भी था. अब नया अच्छा बीतना चाहिए. जो भी था सो बीत गया. उसका क्या सोचना. सही बोला नहीं राजेश जी. एकदम बढ़िया है. जो गया उसका सोचने का उसका क्या सोचना है. जो बीत गया सो बीत गया. पोरांना आता जरा आम्ही बाहेर चाललोय. मांजरीचं जरा सीन झालो. तिच्या म्हणजे केस जास्त असलं किडे झालेत. किडे हा. टिक्स झाले. टिक्स म्हणून जरा पावडर येते ती घ्यायला. हां पावडर घ्यायला चाललोय. तेवढीच जरा गेडी होईल आमची. पोरं नुसते बसतायत फोन बघतायत रील बघतायत म्हणून जरा आमचं मनोरंजन होईल. जरा फिरून येतो. विनीतचं पण अजून काम चालू आहे. विनीतचं काम झाल्यानंतर मग परत एक गेडी मारणार आहे. बीचवर जाणार का. हां त्याच्या आधी एक शॉर्ट गेडी मारून घेतो आम्ही दोघं तोपर्यंत. बाकी तुम्हाला मजा येते ना व्हिडिओमध्ये. आपला हा सहावा ब्लॉग आहे मित्रांनो. लगातार मी 6 दिवस व्हिडिओ बनवते. आपण सगळे काय सीन झाला इकडे. तर आता कॅट फूड शोधतो. जागोजागी इकडे दारूची दुकान आहे. हा. वाईन शॉप, बियर शॉप, हे खूप आहे. बार सगळं इकडे जागोजागी.
फॉरेनर्स ते दिवसभर पडलेलेच असतात. हा फॉरेनर खूप आहे, दारू सिगरेट दारू नुसतं चालू आहे. सकाळी 10 वाजता येऊन बसतात तिकडे दारू डेंजर सीन आहे काय बोलायचं यांचं काय समजत. तो. उघडे फिरतात आणि हा माणसं तर उघडी फिरतात. काय समजत नाही काय शर्टलेस अँड शेमलेस ऑल्सो. चला आलो आता सुपर मार्केटमध्ये. सुपर मार्केट आहे. तर मित्रांनो आता आम्ही 3-4 दुकानं बघितली, पण काय आम्हाला पावडर तर ती काही भेटली नाही. 2-3 मेडिकल पण बघितले आणि 2-3 हे पण बघितले, म्हणजे कसले बिग बाजार सारखे जे स्टोअर असतात ना सुपर मार्केटमध्ये हा. पण फिरलो. तिथे पण काय भेटलं नाही आता भेटत आम्हाला. मग आता आम्ही घरी चाललो आहे, रूमवर चाललो आहे, म्हणजे बीचवर आलेलो इथे जरा, पण नंतरच येऊ. थोड्या वेळाने परत यायचंच आहे, तेव्हा येऊ. आणि आता भूक तर नाही कोणाला, कारण काय नाश्ता केलेला मगाशी म्हणून, आणि विनीतलं तर पार्सल आणलं आहे, म्हणून काय अडचण येणार नाही. आता थोड्या वेळाने एक राऊंड मारायला येऊ, आणि उद्या परत आपल्याला साऊथ गोव्याला जायचं आहे. ती पण ट्रॅव्हलिंग आपल्याला खूप असणार आहे. त्यामध्ये विनीत तर नसेलच, पतूचं पण तळ्यात मळ्यात आहे, त्याचं पण उद्या काहीतरी काम आहे ऑफिसचं. बघू आता कसं काय, तुम्हाला ते पण अपडेट्स भेटतील नवीन व्हिडिओमध्ये. आणि ते जर तुम्ही येणार असाल तर तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन, तुमच्याकडे जर पेट असेल काय असेल तर इथे या गोष्टी भेटत नाही जवळजवळ. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे पेट शॉप पण ते नाही आहेत, म्हणून तुम्ही पण जर पेट आणणार असेल तर ती काळजी घ्या की इथे वस्तू भेटणार नाही, म्हणून मग त्या आधीपासूनच तुम्ही घेऊन ठेवा. We're cat people. We like cats. There we are, man. Oh, she's holding on to you. Yeah. Leave go now. Come on, come on, come on. There we are. Friends go. Drink loads. ओके, Bye. हॅपी न्यू इयर. Happy New Year. Yeah, happy New Year. हॅपी न्यू Where इयर. did you? Where are you from? फ्रॉम ठाणे, मुंबई. फ्रॉम मुंबई. Mumbai. Yes. Which part? Thane. ठाणे. Thane. फ्रॉम ठाणे. Thane district. Robbie. Listen. Tell him. I don't know every bit about. No, no, you don't. But just listen. ठाणे. वी आर फ्रॉम ठाणे. THANE ठाणे डिस्ट्रिक्ट. H-A-N-E. Okay. येस. We have been. We went to Elephant Island. Elephant. Yes. Elephant We went to Elephant Elephant Caves, Yeah, huh? we stopped in Mumbai. We came in from UK into But we Mumbai. went very well. Basically, I make videos on YouTube channel. That's Okay. why I am video recording. in this, yeah. That's why I am recording this Yeah. part, and I will put on my YouTube channel. Well, and who are you on YouTube? Soham Varse. Soham, SOHAM WALSE. Basically, it is now beginning of my channel. That's why I don't have lots of subscribers. Okay. Minimum 500 are there. Okay. But Okay. you built it up. Okay. We are making a series on Goa and Malvan trip. Visited so much Ah. Okay. So first we have visited Malvan for 5 days. Okay. And after that we have came over here. And now we are from around 2 days over here. Okay. 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 And this video will come on YouTube channel too. All right. I need to write before you go. Write it down. Put it under my door. Okay. I will Write it down. note I down can to look you. at it. Yeah. Yeah. And I will. But I've always Okay. Okay. Because it's late now and I won't remember. right. Right. they really are. Thank you very much. तर मित्रांनो आता 12:30 वाजलेले आहेत. आता आम्ही जरा बीचवर फिरायला चाललेलो आहे. खूप लेट झालेला आहे. आपल्या रूममध्ये फॉरेनर आहेत, म्हणजे आपल्या अपार्टमेंटमध्ये. त्यांच्यासोबत जरा गप्पा मारत होतो. खूप छान वाटतं नवीन नवीन लोकांसोबत असं गप्पा मारायला, आणि मांजरीला पण जरा वॉक करायला न्यायचं आहे, म्हणून आता आम्ही चाललेलो आहे त्यासाठी. आकाश रूमवरच आहे. थोडं जरा दमतायत आमची मधी. मी आणि हार्दिक कॉन्स्टंट आहे, आम्ही दोघं तर सगळीकडे असतोय. म्हणून आता चाललो जरा बीचवर राऊंड मारून येतो. आता गर्दी तर खूप कमी आहे. मगाशी पण आम्ही गेलेलो राऊंडला, तेव्हा पण खूप गर्दी कमी होती. आता एक राऊंड मारतो आणि रूमवर जाऊन झोपतो मस्तपैकी. उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे आम्हाला, कारण काय उद्या साऊथ गोव्याला जायचं आहे. त्यासाठी पण पतू नाही येणार आहे वाटतं. आम्ही 3 जण असणार आहे. बघू आता, ते उद्या तुम्हाला कळेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. तुम्हाला एक व्हिडिओ बघायला भेटेल बीचची,
आता ॲक्च्युली आम्ही खूप दमलो आहे, तरी पण एक राऊंड मारतोय, कारण का आपल्याकडे गाड्या आलेल्या आहेत. आता 2 गाड्या घेतलेल्या आहेत आपण. 3 तारखेला अजून एक गाडी घेऊ वाटलंच तर, कारण का आम्ही 5 जण आहे. इथे टेबल सीट अलाउड नाही. बाकी खूप मजा येते इथे गोव्यामध्ये. मांजरीला थोडा त्रास झालेला आहे, ठीक आहे, तो पण आपण करू मॅनेज. हार्दिक साहेब, हा बोला. साईराम. साईराम. ऐरोलीमध्ये रोज गेडी मारतो आम्ही. रोज आज गोव्यामध्ये गेडी मारतोय. कसं वाटतंय भावा तुला? माणसं तीच, फक्त जागा वेगळी. हा, खूप बस आनंद बस होतोय. बस बस. घसा थोडा खराब झालाय. घसा थोडा हार्दिकचा खराब झालाय. वातावरण. थंड पाणी आणि ते खूप पिलंय त्यांनी, म्हणून मग त्रास झालाय त्याला थोडासा. मग तुला पण थोडा झालेला, पण तो रिकवर झालाय. हार्दिकचा पण रिकवर होईल आज नाही तर उद्या. त्यांनी मेडिसिन पण घेतलेली आहे, म्हणून काय अडचण येणार नाही. आणि बाकी बोलायचं झालं तर आता आम्ही जातो बीचवर, जरा मजा करतो आणि रूमवर येऊन झोपतो. ठीक आहे, मग चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.